4 जानेवारी 2026 ला आज झालेला पेपर आज बघणार आहेत आपण ग्रुप बी एमपीएससी ग्रुप बी मध्ये खूप महत्त्वाचं यावेळेस टॉपिक आलेले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की आपल्याला काय करायचं आहे, हा पेपर क्रॅक करायचा आहे. तर आलेल्या प्रश्नावरून आपल्याला काय होतंय की कोणत्या टॉपिकवर जास्त लक्ष दिले रिवाइज करायची गरज आहे तर बघूया. क्विक आपण फक्त रीडिंग करणार आहेत कोणते टॉपिक आलेले आहेत. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे आणि हा जो सेट आहे तो हा सेट कोणता आहे ए. आता जवळपास पेपर मध्ये ए बी सी डी हे सेट असतात तर आपण बघणार आहे ए सेटचा प्रश्न. पहिला प्रश्न आहे की ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यामध्ये संबंधित लिखाणाबाबत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला. आता बघा पर्याय काय दिलेत, लोकमान्य टिळक, त्यानंतर अच्युतराव कोलटकर, त्यानंतर शिवरामपंत परांजपे, पृथ्वीगीर हरिकर. आता हे काय आहे, इतिहासाचा प्रश्न आहे तर यासाठी आपल्याला तयारी करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रार्थना समाज. आता यामध्ये काय लक्षात ठेवायचंय की हा बेसिकचा प्रश्न आहे आणि पुन्हा पुन्हा रिपीट होणारा प्रश्न आहे. काय आहे, पुन्हा पुन्हा येणारा प्रश्न आहे. प्रार्थना समाज आपल्याला कंप्लीट करायचा आहे ज्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास किंवा महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक ह्या टॉपिक मध्ये घेता येतो. त्यानंतर बघा प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती. नामो जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली. त्यानंतर मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर देश सेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी संस्था स्थापन केली. हे 4 पर्याय आहेत. त्यानंतर पुढचा पर्याय आहे की या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले. हे असा फॅक्ट या ठिकाणी आलाय नाशिक या ठिकाणी, तर या ठिकाणी आपली चूक होण्याची एक अडचण निर्माण होऊ शकते कारण का फॅक्ट हा वेगळा असू शकतो. आता हे झालं जनरल पॉइंट. त्यानंतर अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ही संस्था स्थापन केलेली आहे. आता हे बरोबर आहे, पण आता प्रार्थना समाज वेगळा आहे आणि विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनच्या अंतर्गत हे काय केलेले आहे की अस्पृश्यांसाठी काम केलेले आहे अनटचेबलसाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, छत्रपती शाहू महाराजा संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने काय आहेत बरोबर आहे. या ठिकाणी बघा 4 ऑप्शन आहेत. सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला, बरोबर आहे. त्यानंतर विविध कला व कलाकारांना आश्रय दिला. आता कुस्तीसाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पण विविध कला यामध्ये थोडा बदल होऊ शकतो. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी ही व्यापारपेठेची स्थापना केली, ही सुद्धा फिक्स आहे. मग आता आपले 2 पर्याय तर कंप्लीट झाले, ए आणि डी. मग अगोदर बघायचं पर्यायामध्ये ए आणि डी कुठे, तर या ठिकाणी ए आणि डी आहे, बाकीच्या ठिकाणी तर नाही. तर अशा पद्धतीने आपण पर्याय काढू शकतो. ज्या वेळेस आन्सर की येईल आयोगाचे एमपीएससी ज्या वेळेस आन्सर की देईल त्यावेळेस आपण पेपर चेक करू. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक ही कामगार संघटनेची अध्यक्षपद भूषवले नाही. या ठिकाणी बघा नाही. आता आयटक ही कामगारांची संघटना आहे आणि त्याचे विविध पद भूषवलेले लोक आहेत आणि त्यामध्ये कामगारांसाठी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ही संघटनेने काय केलेलं आहे की काम केलेलं हे महत्वाचं आहे. हे इतिहासामध्ये आहे. आतापर्यंत प्रश्न कमी आले होते पण आता महत्वाचा प्रश्न संघटना महत्वाच्या आहेत. आता इथं पर्यायामध्ये काय दिलेले 4 ऑप्शन आणि कोड दिलेत ABCD. BT रणदिवे, CR दास, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. हे काय झालं आयटक साठी आहे. आता हे काँग्रेसशी संबंधित संघटना आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जोड्या लावा, मॅच द पेअर्स. यामध्ये आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या समाज सुधारकावर डिटेल प्रश्न येत आहेत, वरवरचे प्रश्न येत नाहीत. खूप अनिल कठारे साहेब, गाठाळ साहेब यांचं पुस्तक आपल्याला वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर जयसिंगराव पवार यांचं सुद्धा आहे. त्यानंतर बघा पर्याय दिलेत मुकुंदराव पाटील, विजयी मराठा, त्यानंतर वारा कोठारी जागृती, भागवत पाळेकर जागरूक, श्रीपतराव शिंदे, दिनमित्र. हे काय न्यूजपेपर किंवा पत्र किंवा पाक्षिकचे नाव आहे. तर ह्यांच्या जोड्या आपल्याला कंप्लीट करायच्या. पुढचा प्रश्न आहे 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली. पुन्हा व्हेरी बेसिक प्रश्न आहे. पुन्हा व्हेरी बेसिक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे काँग्रेसचे अधिवेशन. आता बघा काँग्रेसची स्थापना डिसेंबर मध्ये झालेली आहे. कधी झाली, 1885 ला झालेली आहे. उमेशचंद्र बॅनर्जी हे काय होते, पहिले अध्यक्ष होते. कुठं भरलं हे अधिवेशन, हे मुंबईला भरलं होतं, पुण्याला होणार होतं पण प्लेगची साथ